नाव संजय बडेकर। तुम्हाला नोटीस आली का? हो, मला पण नोटीस आले। मी शरद सहकारी बँकेचा सभासद आहे। पहिली गोष्ट, मी बँकेच्या आतापर्यंत बँकेला जे कर्ज काढलं त्या कर्जापोटी 6 ते 6.5 लाख रुपये मी स्वतः कर्ज भरलेले आणि माझे बँकेकडे जवळजवळ 90 ते 95 हजार रुपये शेअर्स आहे। आणि जे यांनी नोटीसमध्ये सरळ सरळ उल्लेख केला का तिथे येऊन तुम्ही काही बोलायचं नाही, सभासदा व्यतिरिक्त तुम्ही कोणी यायचं नाही। मग जर आम्ही तिथे येऊन आमची फक्त एकच मागणी, जे तुमच्या पैशाला आमच्याकडून तुम्ही व्याज घेतलं, आम्ही पुढे त्यांना नकार दिला नाही, तुम्ही दंड व्याज लावला, आमचे हप्ते वेळेत आले नाही, सर्व आम्ही सकुशीने भरलं, तर आमच्या 95,000 रुपये सभासदाचं जे आमचं डिव्हिडंड याचं शेअर्स आहे त्याचं व्याज आम्हाला द्यावं। आणि पोलीस प्रशासन देखील तुम्ही रात्री 12:15 वाजता माझ्याकडे नोटीस घेऊन आली, रात्री 12:15 वाजता मला फोन करून आले। ठीक आहे, ही जी नोटीस आहे रात्री 12:15 वाजता पोलीस पारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी फोन केला, मंतर पोलीस स्टेशन घेऊन तुम्हाला नोटीस आहे, आम्ही तुमच्या घेऊन येऊ शकतो म्हणलं, या बिंदा तुमचं स्वागत आहे। जर पोलीस प्रशासन रात्री 12 वाजता जर एवढं दक्ष ही नोटीस देऊ शकतं तर पोलीस प्रशासनाने त्यांच्या समोर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये ज्या रांजणगावच्या तडीपार गुंडांनी हायदोस घालण्याचा प्रयत्न केला त्या मानसिंग पासून कारण मला सुरुवातीला गेल्या दमदाटी केली, इथं म्हणला आज उत्तर देणार, खुर्ची ओढून घेतली, माझा अहवाल काढून घेतला आणि इथंच बसायचं, हे कशासाठी बुवा? एवढी जर पोलीस प्रशासनाने घाई किंवा एवढी तत्परता दाखवली असती तर त्या दिवशी वार्षिक सभेमध्ये काही झालं नसतं, शांततेने सभा पार पडली असती। सहकार मंत्र्यांना जे सभासदांना प्रश्न विचारले तुम्ही सभा ठेवली, आजही तुम्ही काय केले, सभासदांसाठी वार्षिक सभा ठेवली आणि आज काय सांगता तुम्ही लेखी प्रश्न विचारले तर तिथं या, आम्ही कशासाठी जायचं? आणि याच्यावरती जर तुम्ही म्हणत असाल का निकम साहेब घाबरून वगैरे ते सभेला आले नाही, हा काही बिलकुल प्रकार नाही। आम्ही शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही, आम्ही मान राखतो दिल्या नोटीसचं। परंतु जे पोलीस प्रशासन आज मंत्र विभागीय अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्यांनी अशा नोटिसाबरोबर आमचे डिव्हिडंडचे पैसे घेऊन सन्मानाने घरी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, ही आमची तुमच्या मार्फत त्यांना कळकळीची विनंती राहील।